यानंतर बघूयात अयोध्येतल्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित सोहळ्याच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी। मोदींकडून या तिकिटावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन। राम मंदिराच्या प्रवेशद्वाराचं काम पूर्ण। प्रवेशद्वारावर नागर शैलीतील 2 खांबांची उभारणी। खांबावर मंदिराची प्रतिकृती। राम मंदिर मुख्य प्रवेशद्वाराची झलक। TV9 मराठीवर मुख्य प्रवेशद्वारावरचं काम सध्या अंतिम टप्प्यात। अयोध्येतील घराघरांवर जय श्रीरामाचा ध्वज। अयोध्या नगरीची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य खास TV9च्या प्रेक्षकांसाठी। फारुख अब्दुल्लांनी गायले रामाचं भजन। कपिल सिब्बल यांच्या विनंतीवरून भजन गायन नागरिकांनी धर्म समजून घेण्याचंही फारुख अब्दुल्लांकडून आवाहन। अयोध्येमध्ये येणाऱ्या रामभक्तांसाठी खास गाईडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकारकडून 6 सीटर गाड्यांची व्यवस्था। रामदर्शन आणि अयोध्या नगरीची सफर आता आणखी सुलभ होणार। अयोध्या नगरीमध्ये महिलांसाठी विशेष व्यवस्था। अयोध्येमध्ये महिलांसाठी चालवलेली पिंक ऑटो सुविधा खास आकर्षण।